हिंदूंचा नववर्षारंभ गुढीपाडवा चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी उभारून साजरी केली जाते. कारण हिंदू कॅलेंडरनुसार नवीन वर्षाला सुरुवात होते. जुने सारेच विसरून नवीन कामे हाती घेतली जातात. पण यावर्षी जरा जादाच संकटाचे कावर माजले आहे. धडधाकट अजित पवार यांची 66व्या वर्षी अपघाती निधन झाले. हा प्रसंग मनाला चटका लावतोच. दुश्मनांवर सुद्धा असा भयंकर प्रसंग ओढावला जाऊ नये. इराणवर इस्रायल अमेरिकेचा बॉम्ब हल्ला, गॅस व तेल यांचा तुटवडा, तसेच भर लग्न सराईत सर्वच वस्तूंचे दर भडकणार. अशातच गुढीपाडवा हा शुभ मुहूर्त आला आहे. श्रीरामांनी रावणावर विजय मिळविल्यानंतर अयोध्येत आगमन झाले तेव्हा सूर्यवंशी राजाचे गुढ्या उभारून स्वागत केले गेले. ती परंपरा आजपर्यंत कायम आहे. हिंदू कालगणनेनुसार तो वर्षाचा पहिला दिवस ठरविला गेला. कितीही संकटे आली तरी कधीच खंड पडला गेला नाही. बाबरी पाडली, भूकंप झाला, दंगली घडवल्या, पण गुढीपाडवा दणक्यात साजरा करण्याची प्रथा कधीच बंद झाली नाही. कोरोनामध्ये सुद्धा दणक्यातच गुढीपाडवा साजरा झाला होता. खरेदीदारांसाठी सर्वात उत्तम मुहूर्त मानला जातो. उन्हाळा, लग्नसराई अगदी हातात हात घालून येतात. परीक्षा संपते, यात्रा जत्रा चालू होतात आणि गुढीपाडव्याचे आगमन होते. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.